नमस्कार मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ यायला वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व. आज आपण पाहणार आहोत की श्रेय आणि प्रेय. चला तर मग पाहू याची गंमत. तर श्रेय म्हणजे उत्तम व श्रेष्ठ किंवा खरे कल्याण, जे आपल्याला आत्मिक कल्याण व अनंत सुखाकडे घेऊन जाते. तसेच श्रेय म्हणजे जे समाज व व्यक्तीसाठी स्थायी लाभ प्रदान करते. उदाहरणार्थ नैतिकता, आत्मानुशासन, आध्यात्मिक विकास ही याची उदाहरणं पाहायला मिळतात. तसेच प्रिय म्हणजे शब्दातच याचा अर्थ आहे, म्हणजेच प्रिय, लवकर मिळणारा सुख किंवा आनंद. यामध्ये संसारिक सुख, भोग व कामनेची पूर्ती होते. याचे पालन केल्यास पटकन आनंद प्राप्त होतो, पण हे लवकर लाभत असल्याने ते स्थायी आयुष्यात कल्याणदायक असेलच असे नसते. ह्याची उदाहरणं शारीरिक सुख, भौतिक सुख, सांसारिक सुख इत्यादी. थोडक्यात श्रेय व प्रेय हे मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहेत. श्रेय आपल्याला नैतिकता व आध्यात्मिक विकासाकडे प्रेरित करते. प्रेय आपल्याला सांसारिक सुख व भोग याकडे प्रेरित करते. या दोन्हीचे संतुलन स्थापित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. श्रेय गोष्टींचे पालन करून प्रेय गोष्टींचा लाभ उठवला पाहिजे, कारण यामुळेच आपल्याला जीवनाचं खरं कल्याण प्राप्त होईल. मग चला तर मंडळी, आज आपण हे श्रेय आणि प्रेय या दोन गोष्टी पाहिल्या. यामध्ये आपण आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या व वाईट गोष्टी यामध्ये विभागून बघा, किती सुंदर उत्तरं मिळतात. अशा छान छान गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आठवणीनं सबस्क्राईब करा. धन्यवाद. खूप आनंदी रहा.